पहिली बातमी आहे ती फलटणमधून महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी गोपाल बदने आता पोलिसांसमोर शरण आलाय। आज गोपाल बदनेला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। रात्री उशिरा बदनेचं मेडिकल देखील पूर्ण झालंय, अर्थात आरोग्य तपासणी त्याची करण्यात आलेली आहे। महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर बदने हा फरार होता। दरम्यान महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून सध्या राज्यात राजकारण देखील रंगलंय। आता बदनेला किती दिवसांची पोलीस कोठडी मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। तर आरोपी गोपाल बदने हा रात्री फलटण पोलिसांना शरण आलेला आहे आणि त्याची आरोग्य तपासणी देखील पूर्ण झाली आहे। आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, काल बदनेला तो शरण आलेला आहे पोलिसांना, त्या रात्री त्याचं मेडिकल देखील पूर्ण झालेलं आहे। आज नेमकं काय घडामोडी घडू शकतात? आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे का? हो, कोर्टात हजर केलं जाईल। त्याची पोलीस कोठडी मागितली जाईल। गेली 2 दिवस जो फरार होता त्या 2 दिवसाच्या काळात तो कुठे होता आणि आता तो स्वतः हजर झालेला आहे। तर त्याच्यानंतर 2 महत्त्वाच्या प्रश्नांची उकल होणं अपेक्षित आहे। एक, 4 वेळेला अत्याचार केला असं जे महिला डॉक्टरांचं म्हणणं आहे, तर त्याचे तपशील काय आहेत? कारण हा विवाहित आहे, 35 वर्षाचा आहे, त्याला एक मुलगी पण आहे, हा कॉन्स्टेबल होता आणि नंतर मग खात्याअंतर्गत परीक्षा देऊन तो PSI पदावरती आलेला आहे। बरं, तो ज्या रुग्णालयामध्ये आता कार्यरत आहे तिथे त्याला 2च वर्षापूर्वी पोस्टिंग मिळालेली होती। त्याच रुग्णालयाचं आज लोकार्पण मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे आणि एका अर्थाने म्हणजे ज्या पोलीस स्टेशनचं लोकार्पण आज होणार आहे त्याच्यातलाच एका पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्याची आणि त्याला तिथंच ठेवण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे त्यांनी नेमकी डॉक्टरांच्या बरोबरचा त्याचा काय संबंध होते ते आणि डॉक्टर एकाच विधानसभा मतदारसंघातले म्हणजे परळीतलेच रहिवासी आहेत, तर या अनुषंगाने काही पोलीस तपास करतील। दुसरा भाग असेल तो अर्थात देवेंद्र फडणवीस हे जेव्हा फलटणमध्ये येतील तेव्हा फलटणमध्ये एक व्यापक स्वरूपाची चर्चा अशी सुरू झालेली आहे की वैयक्तिक आयुष्यामध्ये डॉक्टरांचा जो भाग आहे तो वेगळा, परंतु डॉक्टरवरती जो दबाव आणला गेला होता की खोटी प्रमाणपत्र द्या फिटनेसची, त्याच्यामध्ये काही लोकप्रतिनिधींनी फोन केले होते, तर त्या संदर्भामध्ये व्यापक पातळीवरची भूमिका देवेंद्र फडणवीस मांडतात का? एखादी SOP येते का? कारण हे ज्या पद्धतीनं सगळ्याच डॉक्टरांना असं वाटतं की अशा पद्धतीचा दबाव आमच्यावरती आणला जातो आहे आणि त्या दबावामुळेच डॉक्टरांनी आत्महत्या केली, तर ह्या 2 गोष्टी संदर्भामध्ये आज काय होतं ते बघावं लागेल। परंतु बदने हा स्वतः हजर झाल्यामुळं पुढच्या कायदेशीर प्रक्रिया सोप्या झाल्या पोलिसांसाठी, कारण त्याला आता अटक करून पुढची प्रक्रिया केली जाईलच। पण मुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये फलटणमध्ये पोहोचतायत सागर। नक्कीच, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याकडे देखील आपलं लक्ष आहे आणि या प्रकरणामध्ये आता फडणवीस काही बोलणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।